Yeah. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Okay, just tell me one thing. Last lecture, have we started with useful and harmful microbes? Useful and harmful microbes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Now, ma'am. what? Okay, tell me what was there in it. Do you remember what we studied in that? Anushka, Apurva, Pranali. Lactobacilli. हमने उसमें lactobacillus rhizobiums Yeast. Okay, okay, okay. rhizobium Okay, Rexobium. done. So today we will be starting a new chapter then. Yes, ma'am. Yes, ma'am. Everybody can see the screen. Yes, ma'am. Yes, ma'am. yes Yes, ma'am ma'am. Okay. Okay. yes ma'am So I'm trying a new thing here. Tell me in the end of the lecture how it is. One slide will be English and the same slide I will show you in Marathi. So tell me it is good or not. I'm just trying this one new thing because in my every slide Marathi and English will be together. But in this I'm trying like this. So tell me if you understand better or we can try something else. Okay, let's start the class. yes Yes, ma'am ma'am. So, Yes, ma'am. Yes, our, ma'am. yeah, so our topic. So, ninth chapter is about environmental management. So, tell me first, what is environment? Environment काय असतं? मैम मतलब परिसर Correct. आपल्या आणि आपल्या आजूबाजूचा जो मॅम परिसर असतो लिव्हिंग टीचर थिंग मॅम, झाडं झुडपं आपला आजूबाजूचा त्याला परिसर. त्याच्या करेक्ट. प्रणाली सांग काय असतं? पर्यावरण रिलेटेड टू इन्व्हायरमेंट considering the natural world and surrounding करेक्ट. मैम So, जिसमें लिविंग थिंग एंड नॉन लिविंग थिंग होता है. correct. शाबाश ऋतुपर्णा. So, living thing और नॉन लिविंग थिंग लास्ट चैप्टर में हम लोग ने पढ़ा था कि लिविंग थिंग एंड नॉन लिविंग थिंग बना टुगेदर पर्यावरण बनाते हैं. तो नॉन लिविंग थिंग में क्या क्या आता है? मैम चेयर, टेबल टेबल, नहीं, कैंडल, एबायोटिक नॉन pot करेक्ट करेक्ट. candle एन्व्हायरमेंटल पॉइंट ऑफ व्यू से हाउ एबायोटिक फॅक्टर काय असतं? एयर, वाटर, लँड. शाबाश शाबाश करेक्ट. सो आपण इकडे काय शिकणार आहे म्हणजे एन्व्हायरमेंट हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट कसं करतात आपण ह्युमन्सचा काही काही ऍक्टिव्हिटीने एन्व्हायरमेंटला खूप त्रास होतो. तर कुठलं ती ऍक्टिव्हिटी आहे आणि आपल्याला कसं जगायचे आहे आपण हे आपण इकडे शिकणार आहोत हे चॅप्टर मध्ये. तर इकडं म्हणजे वेदरचा फर्स्ट आहे. वेदर हा कसं असतो आपण कसं वेदर मध्ये क्लायमेट आणि वेदर हे दोन्ही मध्ये असते. मग वेस्ट डिस्पोजल कसं आपण
तर वेस्ट डिस्पोजल कसं करायचं पण हे सगळं आपण बघणार आहे. मॅम मॅम आवाज नाही मॅम येते. नेटवर्क होते. आवाज break होतोय. आता येते ना? हो. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर आता बघा हे स्क्रीनवर लिहिलेलं आहे तुम्ही एकदा वाचून घ्या. मराठीमध्ये आहे. हे पॉइंट्स आपण शिकणार आहोत. फर्स्ट 2 पॉइंट्स आपण आजच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर चालू सुरू करूया. येस येस मॅम. येस मॅम. तर आपल्या एन्व्हायरमेंट आपण जे म्हणतात क्लायमेट असतात, वेदर असतात, तर त्याच्यामध्ये काय आहे? तर वेदर आहे आणि एकाला आपण वेदर म्हणतात आणि एकाला आपण क्लायमेट म्हणतात. तर वेदर काय असतं? तर वेदर आपल्या एक स्पेसिफिक टाइम मध्ये एक स्पेसिफिक प्लेसचा काय तापमान आहे ते असते. त्याला आपण वेदर म्हणतात. ज्या की एक्झाम्पल टेम्परेचर, रेनफॉल, ह्युमिडिटी, विंड. आता मी विचारणार तुम्हाला तुमच्या इकडे कसं आहे वेदर? सांगा मला तुमच्या इकडेचे वेदर कसं आहे? रेनी. रेन आहे, रेनी. रेन पडतोय, पाऊस पडतोय. समर. प्रवीण, वगैरे प्रवीण, अनुष्का, समृद्धी, कसं असतं वेदर तुमच्या इकडचं? मॅम आमच्याकडे पाऊस खूप पाऊस आहे. करेक्ट. तर त्याला आत्ताच करंट म्हणजे प्रेझेंट मध्ये तुमच्या इकडचं किती काय टेम्परेचर असतात त्याला आपण वेदर म्हणतात. वाईन. ते जास्त ओके, ते जास्त क्लायमेट. क्लायमेट कोणाला म्हणतात आपण? ते वर्षानुवर्षाचे क्लायमेट गोळा करून एक रिझल्ट काढतात आपण. त्याला आपण क्लायमेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल काश्मीरमध्ये सतत थंडीच असते. तर कसं आपल्याला माहिती पडतं? जे कॅल्क्युलेट केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं वर्षानुवर्षाचे क्लायमेट वेदर आणि त्याला म्हणतात या ठिकाणी थंडीच असते. त्याला तसंच मला सांगा राजस्थानला काय असणार? गरमी असणार. राजस्थानमध्ये काय असते? ऊन असतं मॅम. गरमी असते. राजस्थान ऊन असतो, गरमी असतो. तर हे तिकडच्या रिजनचं क्लायमेट आहे की त्या ठिकाणी सतत गरमी असते. थंडीच्या टाइम मध्ये पण गरमी असते, थोडं कमी गरमी पण गरमी असणार. तर हे त्यांच्या रिजनचा क्लायमेट आहे. तर हेला आपण क्लायमेट म्हणतात. तर क्लायमेट कसं हे केलं जातं कॅल्क्युलेट? डेकेड्स ऑफ डेटा म्हणजे वर्षानुवर्षाचे डेटा गोळा करतात. तिकडचे ऍग्रिकल्चर कसे आहे हे क्लायमेट डिसाईड करतात. आता मला सांगा तुमच्या इकडचे शेतकरी काय पिकवतात आहे? कॉटन. टीचर आमच्याकडे कॉटन कॉटन. पिकवतात आहे. मक्का. करेक्ट. मक्का, कॉटन. शुगर कॉर्न. कॉटन. मक्का. तुमच्या इकडे ऍपल का नाही पिकत? कारण आमची इथे असं मॅम क्लायमेट आमच्याकडे क्लायमेट नाही टीचर. करेक्ट. तर हे आपल्याला क्लायमेट वरून डिसाईड करतात शेतकरी की इकडे ह्या रिजन मध्ये कुठला व्हेजिटेबल्स, कुठलं फ्रुट्स पिकायला पाहिजे. याला आपण म्हणतात क्लायमेट. समजलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. समजलं येस मॅम. तुम्हाला? येस तुम्हाला मॅम. फरक समजलं? वेदर आहे ना वेदर आत्ताचा करंट म्हणजे या क्षणात तुमचं 1 तासापूर्वी 2 तासापूर्वी काय क्लायमेट होतं, काय म्हणजे काय वेदर होतं तुमच्या ठिकाणी 1 तासापूर्वी 2 तासापूर्वी 1 दिवस अगोदर कुठलं क्लायमेट होतं तुमच्या इकडे? पण कुठलं वेदर होतं याला आपण म्हणतो वेदर. पण क्लायमेट असं नसतं
क्लायमेट आहे ना ते डेकेट्स म्हणजे वर्षाचे रेकॉर्ड करतात तापमान हे सगळं कसं असतं. मग ते लोक सांगतात हे रिजनचा क्लायमेट असं आहे. एका ठिकाणी पूर्ण बर्फ असते नॉर्थ पोलला, तर आपण काय म्हणतात, त्या ठिकाणी स्वतः बर्फच असते, त्याच्या क्लायमेट स्नोफॉलच असतो त्याच्या तिकडे, तर आपण त्याला म्हणतात त्याच्या क्लायमेट स्नोफॉलच आहे. म्हणजे राजस्थानमध्ये सतत गरमीच पडते, तर आपण म्हणतो त्या ठिकाणी सतत गरमीच असते, त्या रिजनचा क्लायमेट गरमी आहे, त्याचे हॉट क्लायमेट आहे असं म्हणतात. आता एक टर्म आहे मेटेओरोलॉजी. मेटेओरोलॉजी काय आहे? Is science that studies air, natural cycle and geological movement to understand and forecast climate. Meteorology हे असं स्टडी असतात जे लोक एअर, नॅचरल सायकल्स म्हणजे किती महिना ऊन पडते, किती महिना पाऊस पडते, किती महिना बर्फ पडते, किती महिना गरमी पडते, हे ते लोक कॅल्क्युलेट करतात. आणि जिओलॉजिकल मुवमेंट म्हणजे आपले जे पृथ्वी धरती आहे, आम्ही म्हणतात त्याला टॅक्टिक प्लेट्स, तर आपण सगळं हे प्लेट्स मध्ये आहे आणि सतत ते हिलत राहतो. काही ठिकाणी भूकंप येतो, माहिती तुम्हाला, भूकंप येतो जेव्हा काय होतो, जमीन पूर्ण हिलते, तर ती जमीन आहे ना ती हिलतच राहते, पण ते तितकं एनर्जीने तितकं मॅग्निट्यूडनी नाही हिलत. जेव्हा ते फास्ट हिलते आणि खूप जोरात हिलते ना, तेव्हा आपण म्हणतात ते भूकंप आलाय. पण आपली धरती आहे ना थोडा करून सतत हिलतच राहते आहे, पण आपल्याला ते लक्षात येत नाही, म्हणजे आपल्याला झटका पडत नाही ना त्याचे हल्लू हिलण्यामुळे. पण जेव्हा ते जोरात हिलते आपण त्याला अर्थक्वेक म्हणतात. तर हे सगळं कॅल्क्युलेट करतात आहे मेटेओरोलॉजिकल डिपार्टमेंट, त्याला आपण मेटेओरोलॉजी स्टडीला. ते काय करतात, ते लोक क्लायमेट फोरकास्ट करतात. फोरकास्ट म्हणजे तुम्हाला न्यूज चॅनल मध्ये याचं सूचना दिली जाते, या ठिकाणी पाऊस पडणार आहे, या ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे, या ठिकाणी पाऊस नाही पडणार आहे. हे काय होतोय, क्लायमेट फोरकास्ट. समजलं? येस मॅम. येस मॅम. एकदा वाचून घ्या हे स्लाइड. इंग्लिश होतं पाठचं स्लाइड, हा मराठी आहे, एकदा वाचून घ्या. वाचले मॅम. झालं सगळ्यांचं? येस मॅम, झालं, वाचून झालं. फोरकास्टिंग द मान्सून. आपण मान्सून फोरकास्ट कसं करत आहे, तर आपल्याकडे 3 मेथड असते फोरकास्ट करण्यासाठी. पहिला आहे मॅथमॅटिकल डायनॅमिक. तर इकडे सुपर कम्प्युटर मॉडेल्स असतात, करंट फिजिकल कंडिशन अँड देअर इंटरॅक्शन. इकडे सुपर कम्प्युटर लावला जातो आणि तो बघतो की करंट म्हणजे उद्या पाऊस पडणार आहे का नाही, उद्या कसं असणार, हे तो कॅल्क्युलेट करून आपल्याला देतो. स्टॅटिस्टिकल compare this year's reading with decades of past climatic data. तर स्टॅटिस्टिकल काय करते, या वर्षाच्या रीडिंग आहे ते एक 10 वर्षाच्या रीडिंग सोबत कंपेअर करून आपल्याला सांगते की ह्या वर्षी इतका पाऊस नाही पडू शकतो, या वर्षी पाऊस खूप पडलेला आहे, असं कॅल्क्युलेट करून आम्हाला सांगते. तिसरा अप्रोच आहे होलिस्टिक. Combines every model, strong parameters, what an ID uses today. So holistic method आहे ना, तर एव्हरी मॉडेल आहे
हे जे मॉडेल आपण पूर्वी बघितलं ते मॉडेल कंपेअर करून आपल्याला एक नक्की अनुमान देतो किती असणार आहे, वेदर कसं असणार आहे म्हणून. तर इंडिया मान्सून आहे ते 100 वर्षापूर्वीच आहे. फोर्डनी शूट केला होता हिमालयन स्नोफॉल रेकॉर्ड्स. स्लाइड वाचून घ्या मराठीमध्ये. स्क्रीन नाही दिसत आहे. दिसत आहे ना स्क्रीन? कोणाला स्क्रीन दिसत आहे? हो. मॅम स्क्रीन दिसत आहे. हा मॅम स्क्रीन. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. आता दिसत आता आहे? दिसते मॅम. यस मॅम दिसते. अजूनही नाही दिसत आहे मॅम. ओके. कोणाला नाही दिसत आहे? प्रवीण मॅम मला जाधव. पण नाही दिसत. मॅम मला पण दिसत नाही. आता दिसले. आता दिसते मॅम. मॅम मला पण दिसत नाही. आता दिसते? येस मॅम. थोडा वेळ थांबा. तुमच्या येस मॅम दिसते आता. तुमचा दिसते. ओके. ते इंटरनेट कनेक्शनचा पण असेल तर थोडा वेळ थांबा, ते दिसणार. आता दिसते सगळ्यांना? यस मॅम दिसते. यस मॅम. येस मॅम. हो. तर हे वाचून घ्या. मॅम नाही दिसत आता पुन्हा स्क्रीन. मॅम काय झालं? दिसत नाहीये मॅम. मॅम स्क्रीन दिसत नाही. हॅलो मॅम स्क्रीन दिसत नाही आहे. हो, इकडे ना मला काहीतरी आलं आहे डायलॉग बॉक्स मध्ये आणि ते मला समजत नाही काय आहे ते. जरा थांबा. आता दिसते सगळ्यांना? नाही मॅम. मॅम. नाही मॅम. अजून काहीच नाही दिसत नाही दिसत आहे मॅम. हो मॅम. आता दिसते सगळ्यांना? नो मॅम. नाही मॅम. नाही मॅम. नाही. स्क्रीन तर शेअर केली गेली आहे. मॅम स्क्रीन दिसतच नाहीये. नाही दिसत आहे मॅम स्क्रीन. आमच्या इकडचा इंटरनेटचा इश्यू झाला आहे. ते वायर तुटली आहे ना. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. बट मी ट्राय करेल जॉईन करायला. येस मॅम. दिसते आता मॅम. दिसते सगळ्यांना? येस मॅम दिसत आहे. यस मॅम झाली. ओके. हे स्लाइड रीड करून घ्या तुम्ही. काय लिहिलंय, काय समजलं नव्हतं मला सांगा.
वाचलं मॅम. ओके, पुढे जाऊया. सगळ्यांनी वाचलं? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. हो. आता आपण बघणार, हे होतं क्लायमेटचा पार्ट आपला. आता आपण बघणार वेस्टचा पार्ट. तर आपल्या इकडे किती प्रकारचे कचरे असतात आणि ते कचरे कसा हानिकारक असतात, आपण हे बघणार आहोत. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. मॅम तुमचा आता आवाज पण ब्रेक होतोय. आता पण ब्रेक होतोय का? येस नाही मॅम. मॅम, आता क्लिअरली येते. तर आपल्या इकडं किती प्रकारचे सॉलिड वेस्ट असतात, फक्त सॉलिड वेस्ट. सॉलिड मग माहित आहे तुम्हाला, सॉलिड, लिक्विड, गॅसेस काय आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके. तर सॉलिड वेस्ट मध्ये 6 प्रकार असतात: डोमेस्टिक, इंडस्ट्रियल, फार्म वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि हानिकारक वेस्ट म्हणजे हॅझार्डियस अँड बायोमेडिकल वेस्ट. तर डोमेस्टिक वेस्ट मध्ये काय काय असतात, म्हणजे आपला रोजचा घरचा कचरा, फूड असतो, हॉटेलचा कचरा, फूड असतो, प्लास्टिक असतो, ग्लास असतो, व्हेजिटेबल्स, अन्न, हे सगळं कचरे असतात. म्हणजे अन्नचे कचरे, ग्लास, हे सगळं मिक्स असतात. फार्म वेस्ट मधले काय असतात? क्रॉप रेसिड्यू, म्हणजे एखादा शेती पिकून झाली, मग त्याला शेतीला कापतो आपण. आता शेतीच्या पाठी आपण कापल्यानंतर पाठी जे उरलेलं आहे घासपूस, त्याला आपण फार्म वेस्ट म्हणतात. आणि डंग असतो, कावडंग मतलब शेण असतो. आणि ते पेस्टिसाइड्स जे आपण केमिकल वापर करतो फार्म मध्ये, ते पण असतो. आता इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये काय असतात? खूप काय असतात, केमिकल असतात. पिगमेंट्स म्हणजे कलर, ते लोक हार्मफुल केमिकल कलर यूज करतात. ते स्लज म्हणजे त्याने काही प्रोडक्ट बनवलंय आणि ते प्रोडक्ट ते नदीत सोडून टाकतं काळ्या रंगाचा, त्याला आपण सर्फराज म्हणते. म्हणजे उरलेला पाणी असते, ते घाण पाणी असतात त्यांच्याकडे ते. आणि राख, काही कुठल्या पण जाळीला राख असतो, हे असतो ते. इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये काय येतो? फोन्स, टीव्ही, कम्प्युटर. हॅझार्डियस वेस्ट म्हणजे बॅटरी असते ना, जी आपण सेल मध्ये घालतो, रिमोट मध्ये, ते बॅटरी. आणि फोनची बॅटरी, जे फोन ज्याच्यामध्ये विस्फोट व्हायची शंका असते ना, त्याला आपण हॅझार्डियस वेस्ट म्हणतो. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे बँडेज असतात, सुया असतात, एक्सपायरी मेडिसिन, काही टिश्यू विश्यू, हे सगळं असतात. तर तुम्हाला चांगलं समजलं, हे 6 प्रकारचे वेस्ट असतो सॉलिड वेस्ट मध्ये. Yes, ma'am. येस मॅम, समजलं. एकदा वाचून घ्या या स्लाइडला. वाचलं मॅम. समजलं? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. तर इकडे असतो बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? ज्यांना मायक्रोब्स खाऊन माती बनवू शकते, त्याला आपण म्हणतो बायोडिग्रेडेबल. आपण पाठच्या लेसन मध्ये बघितले आहे, डिकम्पोजर्स असतात. ते डिकम्पोजर काय करतात? उरलेल्या जानवराला, कोणाला आठवण आहे? काय मॅम? ते आपण
लास्ट क्लासमध्ये बघितलेलं होतं चॅप्टर मध्ये, असं फूड पिरामिड असतो, काय काय असतं, अन्न साखळी असतात, त्याच्यामध्ये प्रोड्यूस उत्पादक असतो, कन्झ्युमर्स उच्च उच्च कन्झ्युमर असतो, अपेक्स कन्झ्युमर, त्याला कोण खातो? करेक्ट, मायक्रोब ऑर्गॅनिझम खातात त्यांना. त्याला काय म्हणतात आपण? डिकम्पोजर्स. येस मॅम. Yes, हो, ma'am. तर बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्याला डिकम्पोजर्स खाऊ शकतो, म्हणजे ज्याला मायक्रोब्स खाऊ शकतो, त्याला आपण म्हणतो बायोडिग्रेडेबल. तर बायोडिग्रेडेबल आहे ना, वेट वेस्ट असतात, ड्राय वेस्ट सुद्धा असतात, ते ब्रोकन डाऊन, ते हे आहे ते मायक्रोब्स त्याला खाऊन त्याला मातीसारखं बनवते. आपण मानतो ना ऑर्गॅनिक फार्मिंग, हे सगळं टर्म्स, तिकडे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय यूज करतात? शेण आणि भाजीपाल्याला उरलेले त्याच्यातून फर्टिलायझर तयार करतात, मॅन्युअर तयार करतात आणि मग शेतीत टाकतात. केमिकल फर्टिलायझर नाही टाकत ते लोक. तर आपण त्याला काय म्हणतात? ते हार्मफुल नाही, म्हणजे त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहे आणि त्याच्या मातीसारखं झालेलं आहे मॅन्युअर, तो खूप फायदेचा असतो झाडांसाठी. त्याच्यामध्ये खूप मिनरल्स आणि सगळं काही असतं भरपूर मात्राने. तर आपण त्याला चांगलं म्हणतात, त्याला आपण म्हणतात ऑर्गॅनिक फार्मिंग. तर बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? एका पदार्थाला पूर्णतः माती बनवण्यासाठी किती वेळ लागतो, याला आपण बायोडिग्रेडेबल म्हणतात, ज्यांनी मायक्रोब्स मदत करतात. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्यांना मायक्रोब्स खाऊ नाही शकत, ते सगळं म्हणजे मेटल्स असतात, काही प्लास्टिक असतात आणि काही प्रकारचे, आता तर खूप झाले स्पंजेस, काही ग्लास, कांच असतो, हे सगळं मायक्रोब्स खाऊ नाही शकत आणि त्याला मातीमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. त्याला आपण म्हणतो नॉन बायोडिग्रेडेबल. बायो मीन्स जिकडे जीवाणू येते, नॉन मतलब म्हणजे ज्याला आपला जीवाणू खाऊ नाही शकत, त्याला आपण नॉन बायोडिग्रेडेबल म्हणतात. ज्याला जीवाणू खाऊ शकतो त्याला आपण बायोडिग्रेडेबल म्हणतात. तर खाली मी लिहिलं आहे, जरा वाचा. ते बनाना पीलला किती वीक्स लागते बायोडिग्रेड व्हायला? 3 ते 4. 3 ते 4. वुलन सॉक्स, 1 year. लेदर शूज, 40-50 years. 40 to 50 years. अल्युमिनियम, मॅम 200 to 200 to 250 years. 250 years. करेक्ट. आणि प्लास्टिक बॅग, 10 lakh years. तर तुम्ही मला सांगा, तुमच्या घरात किती प्लास्टिकचे वस्तू आहे, किती प्लास्टिकचे बॅग आहे, त्याला किती वर्ष लागणार खाण्यासाठी? मायक्रोब्सने 10 लाख वर्ष 10 लाख. आधी त्याच, 10 lakh year. बरोबर. 10 lakh years. तर हे सगळं तुम्हाला का शिकवले जात आहे? म्हणजे तुम्ही फ्युचर आहे इंडियाचे, भारताचं तुम्ही फ्युचर आहे जनरेशन, तुमच्यातून बदल व्हायला पाहिजे. म्हणजे कसली डिमांड असते तेच प्रोड्यूस करतात फॅक्टरीमध्ये, सगळ्यामध्ये. मला माहिती आहे, आता प्लॅस्टिक आपण पूर्णपणे नाही म्हणू शकत आपण प्लॅस्टिकला. मी नाही यूज करणार असं नाही म्हणू शकत आपण, पण आपण जेवढं यूज करतो तेवढं फुल यूज करतो का? रियूज करू शकतो का आपण? म्हणजे एकदा यूज करतो आपण, फेकून देतो रोडवर, ते पण रोडवर. असं केल्यावर पर्यावरणामध्ये काय त्याचे परिणाम पडतो, हे सगळं तुम्हाला शिकवले जातात आहे.
का म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या हॅबिट्स मध्ये बदल करावा म्हणून. तुम्ही भारताचे यंग जनरेशन आहे. यंग जनरेशन कसं राहणार तसंच भारताचं फ्युचर होणार. तर तुम्हाला हे सगळं शिक्षण दिले जाते की तुम्ही कसं रियूज करू शकतात प्लास्टिकला, जे काही आपण रियूज करू शकतो त्यांना. आता मला सांगा, मेडिकलचे इंजेक्शन आपण रियूज करू शकता का? नाही. नाही हो मॅम. करेक्ट करेक्ट. तिथे आपल्याला नवीनच पाहिजे. का म्हणजे ती बिमारी फैलू शकते, तर तिकडे आपण रियूज नाही करू शकत. पण आपल्या घरी काही बॅग आलं प्लास्टिकचं, काही आलं तर आपण ते रियूज करू शकतो का? जिथपर्यंत रियूज करू शकतो. आपण एखादा भाजी आणली आणि आपल्याला एक पिशवीमध्ये त्यांनी दिली, तर आपण भाजी आणायला आपला स्वतःचा क्लोथ बॅग पण घेऊ शकतात की नाही, कापडाचा बॅग. ते भाजी आणायला आपण ते नेऊ शकतो की नाही? येस तर मॅम. तेवढंच प्लास्टिकचा यूज कमी होणार, हो की नाही? येस मॅम. येस मॅम. तर तुम्ही केव्हा पण बाजारात जाता, काही पण शॉपिंग करायला, तर प्लास्टिकचा बॅग मागू नका. आपल्या घरचं जे कापडाचा बॅग असणार ते घेऊन जावा आणि तुम्ही शॉपिंग करायचं ते शॉपिंग करून आणा त्याच्यामध्ये. तर आपण एका टाइमवर आपण प्लास्टिक पण वाचवतो आणि आपण ते कपड्याच्या बॅगला प्रमोट पण करतो, हो की नाही? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. एकदा हे मराठीमध्ये वाचून घ्या. एकदा हे मराठीमध्ये वाचून घ्या सगळ्यांनी. वाचलं मॅम. वाचला मी. नाही मॅम, 1 मिनिट. हो. मॅम वाचलं. वाचलं मॅम. येस मॅम, वाचलं. तर आपण पुढे जाऊ. हे काय आहे बाबा? हे सोपं आहे, खूप सोपं आहे हे टॉपिक. इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट. तर सॉलिड वेस्ट मध्ये काय, तुम्हाला माहित आहे, मुंबईमध्ये एका ठिकाणी ते लोक काय करतात, इकडे ते लोक सुका कचरा आणि ओला कचरा सेपरेट नाही करत. इकडे ते लोक सगळं कचरा एकत्र टाकतात. येस मॅम. एकत्र टाकतात आणि त्यांनी इतका मोठा पहाड बनवलाय ते कचऱ्याचा की तिकडे जायला पण होत नाही माणसाला. तिकडे जायला इतका घाण वास येतो आणि तिकडे कोणी नाही राहू शकत. तो पर्यावरणाला इतकं हार्मफुल आहे ना. तर आपण काही करू शकतात. पण आपल्याला हे टॉपिक आहे म्हणजे तुम्ही केव्हा ते पोस्ट मध्ये जाणार, तेव्हा तुम्ही कलेक्टर बनणार, पोलीस बनणार. जेव्हा तुम्ही कलेक्टर बनणार, पोलीस बनणार, हे तुम्ही लॉ अँड ऑर्डर करू म्हणजे मेंटेन करू शकतो. तर इकडे बघा, हे सॉलिड वेस्ट मध्ये काय काय आहे, काय काय परिणाम होतोय सॉलिड वेस्ट म्हणजे. मिसमॅनेज सॉलिड वेस्ट जे सगळं कचरा एकत्र गोळा करून टाकणे. इकडचं त्यातून काय होतं, वॉटर पोल्युशन म्हणजे तिकडचं पाणी आहे, काही वेस्ट असू दे, त्याच्यामध्ये पाणी सुटतो, ते पाणी आहे आणि पावसाला तर ते भिजूनच जातो.
आणि त्याच्यामध्ये जे केमिकल असतात, जे पण असतात, बॅटरी बिटरी सगळं एका ठिकाणी टाकलं तर त्याच्यामध्ये सगळे रासायनिक पाणी जाऊन मिळून जातो. म्हणजे तुम्ही सांगणार मॅम ते नदीच्या बाजूला नाही टाकत आम्ही, ते कुठेतरी दूर टाकतो. करेक्ट. पण त्या जमिनीच्या खाली पाणी असतं की नाही, आणि ते जमिनीचं पाणी, खालीचं पाणी सगळं मिळून राहतो, म्हणजे मिक्स होऊन राहतो. तर ते जमिनीच्या खाली जाऊन ते रासायनिक, ते जमिनीच्या खालीचं पाणी, त्याला आपण म्हणतो ग्राउंड वॉटर, बोरवेल, हे सगळं लावतात ना, ते जमिनीचं खालचं पाणी असतं, त्याला जाऊन दूषित करतो. जसं एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये जाळलं गेलेलं प्लास्टिक जाळलंय का तुम्ही कधी? येस प्लास्टिक जाळलंय? Yes, छान वास येतो की घाणेरडा वास येतो? एकदम घाणेरडा वास येतो मॅम. वास येतो मॅम. तर मला सांगा की इतकं टन प्लास्टिक ते लोक जाळतात मुंबईत, तर क्या खुशबू येणार का घाणेरडा वास येणार त्याच्यातून? घाणेरडा वास येईल मॅम. हो, तर इथे एअर पोल्युशन करतात, ते एअर आपला दूषित करतो. मग सॉइल पोल्युशन कळतोय का आपल्याला? ते सॉइल मध्ये असतो ते कचरा सगळं असंच फेकून जातो आपण ग्राउंडवर, ते सॉइल पोल्युशन पण करतो. मग त्याच्यातून बिमारी फैलते, आपला हवा टॉक्सिक होतो, जहरीला होतो आपला हवा, आपल्याला घाण वास येतो. हे सगळं आहे परिणाम आपला सॉलिड वेस्ट, मिसमॅनेज सॉलिड वेस्ट. तर तुम्ही सांगा मला, तुमच्या ठिकाणी कसं केलं जातंय कचरा गोळा, आणि ते कसं डिस्पोज केलं जातंय? मॅम, आमची जो ओला कचरा असतो ना, तो ॲनिमल्स खाऊन घेतात. शाबाश. आणि ते लोक ॲनिमल्सला म्हणजे तुम्ही खायला घालतात, त्याचं फूड पण होतात त्यांना, मग न्यूट्रिशन पण भेटतो. आणि मग त्यांचे शेण आपण इकडे पण घालू शकतो, घरी सुद्धा यूज करू शकतो ऍज अ बायोगॅस, आणि आपण शेतात सुद्धा घालू शकतो. अच्छा, मला बघा, मला समजा तुमच्या इकडचे प्लास्टिक वेस्टला काय करतात? जाळून टाकतात. अरे, तर एकदा जाळले की प्लास्टिक, ते वातावरण मध्ये जहरीला गॅस मिळून जाते, टॉक्सिक गॅस, प्लास्टिक जाळल्यामुळे. तर आपल्याला मॅम, आपण दुसरं काही करू शकतो? प्लास्टिकला आपण बहुत कुछ करू शकतात. आता आपल्या इकडच्या इंडियन एक सायंटिस्ट आहे, त्यांनी शोध केला, जे जीवाणू आहे, एक जीवाणू, ते जीवाणू त्यांनी असं तयार केलाय की तो प्लास्टिकला खाऊ शकतो आणि त्याला मातीत बदलू शकतो. पण आपल्या इकडच्या गव्हर्नमेंट त्याला खूप वेटेज नाही देत आहे, म्हणजे त्याच्या खूप ऍडव्हर्टाइजमेंट, खूप प्रचार नाही करत आहे. पण आपण त्याला इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट करू शकतात, इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन, म्हणजे तुमचे विलेज, तुमच्या गावचे सरपंच असणार की कोण, आणि म्हणजे कोण मोठं गव्हर्नमेंटचा व्यक्ती असणार, ते कलेक्टर असणार, ते लोक अप्रोच करू शकतात त्यांना, आणि तुमच्या इकडचं सगळं प्लास्टिक कचरा एका ठिकाणी गोळा करून ते जीवाणू घालून त्याला मातीत बदलू शकतो आपण. आणि आणखीन आपण काय यूज करू शकतो, म्हणजे प्लास्टिक पण रिसायकल करू शकतो आपण. म्हणजे रिसायकल म्हणजे त्याला ते एक मशीन मध्ये घालतात, तिचे छोटे छोटे तुकडे तयार करतात, आणि ते छोटे छोटे तुकड्यातून परत एखादा न्यू आयटम बनवतात, म्हणजे जाळी बनवली, काही प्लास्टिक बॅग बनवली, काही डब्बा बनवला, हे करू शकतात. पण मॅम, युज्ड प्लास्टिक, सगळेच हा प्लास्टिक सांग. रिसायकल नाही करू शकत ना? सगळे प्लास्टिक रिसायकल नाही करू शकत, ते म्हणजे
रिसायकल सगळे प्लास्टिक रिसायकल करू शकतात आपण, पण सगळे प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नाही असतो. तिकडे प्लास्टिक मध्ये लिहिलं असतं 13 मायक्रॉन, 8 मायक्रॉन असं नंबर लिहिलेलं असतं काही काही प्लास्टिक मध्ये. ते प्लास्टिक आपण रिसायकल करू शकतो. आणि त्याला तो बायोडिग्रेडेबल पण असतात काही काही प्लास्टिक असं म्हणतात ते लोक, पण रियालिटी मध्ये ते नसतं. तर ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तर खूप महाग मिळते. पण हा, तू बोललेलं आहे बरोबर आहे, काही काही प्लास्टिक आपण रिसायकल करू शकतो, काही काही प्लास्टिक आपण रिसायकल नाही करू शकतो. तर काही जे प्लास्टिक आपण नाही रिसायकल करू शकतो त्याला डिग्रेड करण्याची काही काही वेज असतात. तुम्हाला माहित आहे, एखाद्या माणसाने प्लास्टिकतून रोड बनवली. आपल्या इकडचे रोड जेव्हा पाऊस येतो सगळं तुटून जातो. तर त्यांनी काय केलं की रोडचे डांबर मध्ये प्लास्टिक मिक्स करून आणि काही काही पदार्थ मिक्स करून असं मिश्रण तयार केलं की ज्यांनी तुम्ही रोड बनवली ना, ते 10 वर्षापर्यंत असंच राहणार, ते कुठे जाणार नाही. पण हे सगळं काय आहे ना, हे शॉर्ट टर्म आहे. म्हणजे प्लास्टिकचं शॉर्ट टर्म वापर कसं करायचं, ते जेव्हा ते प्लास्टिक मधचा केमिकल पृथ्वी सॉइल मध्ये जाऊन मिळणार आणि तो पाणीत जाऊन पण मिळू शकतो, पण त्याच्यातून सॉइल आणि पाणी परत दूषित होणार. तर बेस्ट वे हे आहे की प्लास्टिकचा जे वापर आहे तेच आपण कमी करू शकतो. आणि जे नॅचरल आपले इंडियन पूर्वी कालचे आपला दादा दादी जे यूज करत होते बॅम्बूचे आणि दुसरं कापडाचे बॅग्स, हे सगळं आपण यूज करू शकतो. ते सगळं बायोडिग्रेडेबल असतात. म्हणजे एकदा तुटलं, तुम्ही कुठेतरी फेकून दिलं, ते तर जमिनीत मिळून जाईल तो, त्याला काही धक्का नाही आहे. पण प्लास्टिक कसं आहे, तुम्ही प्लास्टिक यूज केलं आणि कुठेतरी उडून टाकलं तर ते बायोडिग्रेडेबल व्हायला खूप त्रास होतो. आणि जे माणसं इकडं मुंबईत असं काही माणसाला काम आहे की ते लोक सुका कचरा आणि ओला कचरा वेगळे करतात. म्हणजे ते लोक आपल्या इकड मुंबईमध्ये सगळं कचरा एकत्र केला जातं ना, तर सुका कचरा म्हणजे प्लास्टिक वेगळं करायचं फूड वेस्ट पासून. आणि त्या लोकांना खूप त्रास होतो, कसं घाणेरड्या वास मध्ये ते लोक काम करतात, कसं कसं कचरा येतो. तर आपण त्यांना असं नाही करावं म्हणून आपण पब्लिकच कॉन्शियस झाली पाहिजे. आपला पब्लिक मध्ये समजायला पाहिजे आपण काय कुठे फेकतो आहे, हे काय होणार, त्याचा परिणाम काय पडणार एन्व्हायरमेंट मध्ये. तर आता तुम्ही आता गावीत आहे का तुम्ही लोक? येस सगळे मॅम, मी लोक गावात गावात. आहे. ओके, तर आपला गावाचा ना सेटअप मला खूप आवडतो, बेस्ट आहे तो. तिकडे सर्वजण आता तिकडे पण प्लास्टिकचा प्रचार झाला आहे, पण आपण काही काही गावात बघतो की तिकडे मातीची भांडी असते आणि लकडीची भांडी असते, पत्तरची भांडी असते, हे सगळं असते. त्यांचे गुण आहे ना, त्याचे खाणं पण त्याच्यामध्ये, जेवण पण त्याच्यामध्ये खूप खूप टेस्टी बनतो आणि त्याचा गुण पण वेगळाच असतो. तुम्ही प्लास्टिक मध्ये पाणी ठेवून बघा आणि एक मातीच्या भांडीमध्ये पाणी ठेवून बघा आणि पिऊन बघा तुम्ही. ते पिल्यावर कसं वाटतं, मातीच्या भांडी असं वाटतं की पूर्ण पूर्ण थंड झाला आपला आजचा आत. पण प्लास्टिकचं कसं वेगळंच वाटतं टेस्ट, असं पूर्ण केमिकल सारखं. मला तर असंच वाटतंय. तर मी केव्हा पण प्लास्टिकचा बॉटल मध्ये वापर नाही करत खाना बनवायसाठी, जेवण बनवण्यासाठी. मी खूप आता अल्युमिनियम पण सांगतात हे लोक की अल्युमिनियम मध्ये खाणं पकवलं तर ते जेवणात मिक्स होऊन आपल्या पोटात जाते आणि
वेगवेगळे बिमारी क्रिएट करते. एक एक बिमारी असं आहे की त्यांनी शोध काढलं की कॅन्सर आहे ना, ते आत्ताच्या काळात खूप येतो. म्हणजे सगळे लोक ॲल्युमिनियमची भांडी यूज करतात, म्हणून कॅन्सर आहे हे खूप तेजीने फैलत आहे. तर आपण ज्या भांडीमध्ये खाणं बनवतो, ज्या भांडीमध्ये खातो, ज्या भांडीमध्ये ठेवतो, हे खूप महत्वाचं आहे बघण्यासाठी. केव्हा पण गरम गरम खाणं आहे, गरम गरम पाणी आहे, केव्हा पण ते प्लास्टिकच्या भांडीमध्ये स्टोअर करायचं नाही. जेव्हा ते गरम खाणं प्लास्टिकमध्ये मिळतो, तेव्हा काही काही प्लास्टिकचे पार्टिकल त्या खाण्यामध्ये मिळून जाते, ते जेवणामध्ये मिळून जाते खाण्यात. तर मग तो आपल्या पोटामध्ये जातो. तर जेव्हा पण आपण स्टोअर करतो खाणं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे की कशात स्टोअर केला आहे, किती टाइम स्टोअर केला आहे. आणि तुम्ही सगळं प्लास्टिकचे बॉटलमध्ये कोल्ड्रिंक कोण कोण पितो इकडे? कोल्ड्रिंक सांगा सगळे. ऋतुपर्णा नाही मी पी पियायचं बाळा कोल्ड. मॅम कोल्ड्रिंक नाही, माझा वगैरे असं. माझा, तुला माहित आहे माझामध्ये किती केमिकल असतं बाळ? समृद्धी पण पिते कोल्ड्रिंक. मॅम मी रोज रोज नाही पित, एखाद दिवशी पिते. नाही पियायचं बाळा. ते कोल्ड्रिंकच्या पाठीमध्ये तू जेव्हा नेक्स्ट टाइम पिणार ना कोल्ड्रिंक, ते बॉटलचा पाठीमागेचा इन्ग्रेडियंट्स बघ, काय लिहिलंय तिकडे. तिकडे खूप सारे केमिकल्सचे नाव मिळेल तुला, आणि ते गुगलवर जाऊन शोध कर. एवढा केमिकल तुझ्या पोटात जातो म्हणजे काय असणार. आणि सगळा घाणेरडा, सर्वात घाणेरडा आहे ते थम्सअप, पेप्सी, कोक, 7 अप, हे सगळं सगळ्यात घाणेरडं आहे. ते आपल्या टॉयलेट क्लीनर सारखा असतो तो. ते केव्हाच पियायचं नाही. आपला कोकम शरबत, गावाचा कोकम शरबत, आमपन्ना, हे सगळं पियायचं. हेच आपल्याला बरं पडतो, हे आपल्या शरीराला. मी शहरात असून मी हेच पिते. माझ्या घरात केव्हा नाही येत ते कोल्ड्रिंक. कोणी आणलं तर पण मी उडून बाहेर फेकून देते ती. तर आपल्याला आपल्या शरीराचा काळजी घ्यायचंय. मग आपल्याला खूप हे जे बिमारी आहे ते कमी होते. आणि बाहेरचे फास्ट फूड खायचं नाही. डॉमिनोज, मॅकडॉनल्ड्स हे सगळं नाही खायचं. पिझ्झा, बर्गर केव्हाच नाही खायचं. आपला गावाचा भाकरीच बेस्ट आहे. कळलं येस की नाही यस मॅम. मुलांनो? आता मी विचारते तुमच्या पॅरेंट्सला, कोण पितो हे कोल्ड्रिंक? कोण कोण चहा पितो? आणि आम्ही गावाकडे राहतो ना मॅम, आम्ही कड पितो, दही. शाबाश शाबाश प्रवीण. चहा कोण पितो? मी पितो मॅम. मी पण पिते. सगळेजण चहा पण पितात. तर ते पण आपल्याला खूप कमी करायचं चहा. दिवसात 3 वेळा 4 वेळा नाही पियायचं चहा. समजलं? आता एकदा मी रिवाइज येस मॅम. करते हे सगळं. तुम्ही पण मला सांगा. वेदर काय असतो? वेदर काही असतो. वेदर म्हणजे वेदर हे ठराविक काळासाठी असतं. करेक्ट, शाबाश. क्लायमेट? क्लायमेट म्हणजे जसं स्नो रिजन असतं ना, तिथं ते कायमचं बर्फ पडत असतो. म्हणजेच जे कायम असते ना, क्लायमेट करेक्ट. म्हणतात. काय नाही, एका ठिकाणी एका रिजनचं डेकेट म्हणजे खूप वर्षाचं वेदर गोळा करून ते लोक क्लायमेट बनवतात. त्याला आपण म्हणतो क्लायमेट. समजलं? म्हणजे तू येस बोलला एका शब्दाने करेक्ट आहे, पण डेफिनेशन तुम्ही पुस्तकातून वाचूनच लिहायचं एक्झाम मध्ये. ओके. फोरकास्टिंग.
तर 3 असतात त्याच्यामध्ये, मॅथमॅटिकल, होलिस्टिक आणि स्टॅटिस्टिकल. मॅथमॅटिकल पूर्ण मॅम सुपर आवाज अटकत कॉम्प्युटर आहे. असतात. मॅथमॅटिकल मध्ये सुपर कॉम्प्युटर असतात. त्याच्यातून ते लोक कॅल्क्युलेट करतात. स्टॅटिस्टिकल म्हणजे खूप वर्षाचा डेटा गोळा करून ते लोक आजचं क्लायमेट प्रेडिक्ट करतात. होलिस्टिक मॉडर्न आहे, त्याच्यामध्ये मॉडर्न मशिनरी हे सगळं यूज होतं क्लायमेट ठरवण्यासाठी. क्लासिक सॉलिड वेस्ट, वेस्ट 6 प्रकारची: डोमेस्टिक, फार्म वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, हॅझार्डियस वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट. काय मॅम, काय क्वेश्चन केला तुम्ही? सॉलिड वेस्ट किती प्रकारचे असतं? 6. करेक्ट. आणि बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? डिग्रेडेबल म्हणजे जे मायक्रोब्सच्या साहाय्याने डिग्रेड होऊ शकतात. करेक्ट. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? म्हणजे जे मायक्रोबच्या साहाय्याने डिग्रेड नाही होऊ शकत. करेक्ट. सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट जे मॅनेज नाही केलं गेलेलं आहे. अनमॅनेज सॉलिड वेस्टला आपण काय म्हणतो? अव्यवस्थित आणि जे काही इफेक्ट असतात पर्यावरणावर. जल प्रदूषण, वायू प्रदूषण. करेक्ट. Yes, ma'am. हॅलो. तर हे आज होतं आपलं आजचं लेक्चर. काल नेक्स्ट वीक आपण याचं पुढचं शिकूया. Bye, ma'am. चला मॅम, सगळ्यांनी बाय. टेक केअर. हो येस Bye, माय ma'am. बाय, टेक केअर, Thank you, गुड ma'am. नाईट. Bye. Bye. बाय. Bye, टेक ma'am. केअर. गुड नाईट. Good night, ma'am. बाय. गुड नाईट. Thank you, ma'am. Bye, ma'am.